श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 20 ते 26 जुलै. साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कोणते नवीन संकेत घेऊन येत आहे? अनेक दिवसांपासून मनात असलेली इच्छा पूर्ण होणार का? करिअरमध्ये मोठी संधी मिळेल का? आर्थिक अडचणी दूर होतील का? प्रेम आणि कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण निर्माण होईल का? की या आठवड्यात घेतलेला एखादा निर्णय तुमच्या भविष्यातील यशाचा पाया ठरणार आहे? चला तर पाहूया वृश्चिक राशीला हा आठवडा कसा जाणार आहे. हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी धैर्य, आत्मविश्वास, परिवर्तन आणि प्रगतीचा ठरण्याची शक्यता आहे. मंगळ आणि इतर ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्यातील निर्णय क्षमता अधिक मजबूत होईल. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होऊ लागतील. नवीन संधी मिळतील आणि मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची सुरुवात होईल. मात्र राग, संशय आणि उतावळेपणा यांवर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. शांतपणे आणि दूरदृष्टी ठेवून घेतलेले निर्णय भविष्यात मोठा लाभ देणारे ठरतील. या आठवड्यात करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक जीवन आणि सामाजिक क्षेत्रात सकारात्मक बदल दिसून येतील. तुमच्या मेहनतीची आणि प्रामाणिकपणाची दखल घेतली जाईल. काही प्रभावशाली व्यक्तींची भेट होऊ शकते आणि त्यातून भविष्यात उपयोगी पडणाऱ्या संधी मिळतील. रखडलेली कामे पूर्ण होतील आणि आत्मविश्वास वाढेल. या आठवड्यात प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. स्वतःच्या अनुभवावर आणि बुद्धीवर विश्वास ठेवा. संयम, योग्य नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांमुळे हा आठवडा तुमच्यासाठी अनेक यशस्वी क्षण घेऊन येईल. करिअर आणि व्यवसाय. नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची प्रशंसा करतील. एखादा महत्त्वाचा प्रकल्प किंवा जबाबदारी तुमच्याकडे सोपवली जाऊ शकते. तुमची काम करण्याची पद्धत, शिस्त आणि निर्णयक्षमता इतरांवर प्रभाव टाकेल. पदोन्नती, पगारवाढ किंवा नवीन पदाची संधी मिळण्याचे संकेत आहेत. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगल्या मुलाखतीची संधी मिळू शकते. कार्यालयातील राजकारणापासून दूर राहणे हिताचे ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा आठवडा लाभदायक राहील. नवीन ग्राहक, नवीन करार आणि नवीन बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे. भागीदारीच्या व्यवसायात विश्वास आणि पारदर्शकता राखल्यास मोठा फायदा होईल. ऑनलाईन व्यवसाय, बांधकाम, तांत्रिक क्षेत्र किंवा उत्पादन व्यवसायात प्रगती दिसून येईल. कोणताही मोठा व्यवहार करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे आणि अटी तपासून घ्या. अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेतल्यास नुकसान टाळता येईल. स्पर्धकांवर लक्ष ठेवा, पण त्यांच्या यशामुळे अस्वस्थ होऊ नका. आठवड्याच्या शेवटी एखादा मोठा व्यावसायिक निर्णय तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा समाधानकारक राहील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळतील. जुनी गुंतवणूक चांगला परतावा देऊ शकते. व्यवसायातून अपेक्षेपेक्षा जास्त नफा मिळण्याची शक्यता आहे. बोनस, कमिशन किंवा अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आर्थिक ताण कमी होईल आणि भविष्यासाठी बचत करण्याची संधी मिळेल. मालमत्ता, घर किंवा वाहनाशी संबंधित खर्च होऊ शकतो, पण तो आवश्यक आणि लाभदायक ठरेल. कोणत्याही आकर्षक योजनेत घाईघाईने पैसे गुंतवू नका. आर्थिक व्यवहार करताना प्रत्येक कागदपत्र नीट वाचा. कुटुंबातील एखाद्या सदस्यासाठी आर्थिक मदत करावी लागू शकते. खर्च आणि बचत यामध्ये योग्य संतुलन राखल्यास पुढील काळात मोठा फायदा होईल. आठवड्याच्या शेवटी एखादी आर्थिक आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. कौटुंबिक वातावरण प्रेमळ आणि सकारात्मक राहील. काही दिवसांपासून सुरू असलेले मतभेद किंवा गैरसमज दूर होतील. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. त्यांच्या अनुभवामुळे योग्य निर्णय घेणे सोपे जाईल. भावंडांशी संबंध अधिक दृढ होतील आणि परस्पर सहकार्य वाढेल. मुलांच्या यशामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरात एखाद्या शुभकार्याची चर्चा किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होऊ शकते. नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या भेटीगाठी वाढतील. घरातील जबाबदाऱ्या मनापासून पार पाडल्यामुळे सर्वांचे कौतुक मिळेल. रागाऐवजी प्रेमाने संवाद साधल्यास नात्यांमध्ये अधिक गोडवा येईल. आठवड्याच्या शेवटी कुटुंबासोबत घालवलेला वेळ तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात हा आठवडा सकारात्मक राहील. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद होईल आणि अनेक दिवसांपासून मनात असलेल्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. गैरसमज दूर होतील आणि विश्वास वाढेल. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची किंवा मनासारखे स्थळ मिळण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराच्या भावना समजून घ्याव्यात. एकत्र वेळ घालवणे, छोटासा प्रवास किंवा एखादा विशेष कार्यक्रम नात्यातील गोडवा वाढवेल. संशय आणि हट्टीपणा टाळा. तिसऱ्या व्यक्तीच्या बोलण्यामुळे गैरसमज निर्माण होऊ देऊ नका. प्रेमात संयम, आदर आणि प्रामाणिकपणा राखल्यास नाते अधिक मजबूत होईल. आठवड्याच्या शेवटी जोडीदाराकडून आनंददायी बातमी किंवा सरप्राईज मिळू शकते. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात चांगली प्रगती करणारा ठरेल. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय समजून घेणे सोपे जाईल.
स्पर्धा परीक्षा, प्रवेश परीक्षा किंवा मुलाखतीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना चांगले यश मिळण्याचे संकेत आहेत. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन आत्मविश्वास वाढवेल. नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. ऑनलाईन अभ्यास, संगणक, तांत्रिक शिक्षण किंवा परदेशी शिक्षणाशी संबंधित माहिती लाभदायक ठरेल. अभ्यासाचे योग्य नियोजन केल्यास अपेक्षित परिणाम मिळतील. मोबाईल आणि सोशल मीडियावर वेळ वाया घालवू नका. नियमित सराव, पुनरावृत्ती आणि मेहनतीमुळे भविष्यात मोठे यश मिळेल. हा आठवडा तुमच्या शैक्षणिक कारकिर्दीला नवी दिशा देणारा ठरू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा चांगला राहील, मात्र कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. वेळेवर झोप, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम याकडे विशेष लक्ष द्या. पचनाशी संबंधित त्रास, डोकेदुखी किंवा रक्तदाबाशी संबंधित किरकोळ समस्या जाणवू शकतात. त्यामुळे स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. योग, प्राणायाम आणि ध्यानधारणा केल्याने मानसिक शांतता मिळेल. पुरेसे पाणी प्या आणि ताज्या फळांचा आहारात समावेश करा. वाहन चालवताना विशेष काळजी घ्या. पावसाळ्यातील संसर्गजन्य आजारांपासून स्वतःचे संरक्षण करा. कामाच्या धावपळीत विश्रांतीसाठी वेळ काढा. सकारात्मक विचार आणि संतुलित जीवनशैलीमुळे संपूर्ण आठवडा ऊर्जा टिकून राहील. प्रवास. या आठवड्यात व्यावसायिक, कौटुंबिक आणि धार्मिक प्रवासाचे योग आहेत. कामानिमित्त केलेला प्रवास लाभदायक ठरेल. नवीन लोकांशी ओळखी होतील आणि भविष्यात उपयोगी पडणाऱ्या संधी मिळतील. कुटुंबासोबत छोट्या सहलीचे नियोजन होऊ शकते. धार्मिक स्थळाला भेट दिल्याने मनाला शांती मिळेल. प्रवासापूर्वी वाहनाची तपासणी करा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजन करा. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. घाईगडबड टाळा आणि सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्या. या आठवड्यातील प्रवासातून नवीन अनुभव, नवीन विचार आणि नवीन प्रेरणा मिळेल. अध्यात्म आणि उपाय. या आठवड्यात अध्यात्माकडे तुमची विशेष ओढ वाढेल. मंगळवारी श्री हनुमानाची पूजा करा आणि ओम क्रां क्रीं क्रौं सह भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण नियमित करा. भगवान शिवाला जलाभिषेक केल्याने मानसिक शांतता आणि आत्मविश्वास वाढेल. गरजू व्यक्तींना लाल मसूर डाळ, फळे किंवा अन्नदान करा. गायींना हिरवा चारा द्या. आईवडिलांचा आणि गुरुजनांचा आशीर्वाद घ्या. कोणाच्याही भावना दुखावतील असे बोलणे टाळा. प्रत्येक कामाची सुरुवात ईश्वराचे स्मरण करून करा. नम्रता, संयम आणि सत्कर्म यांमुळे तुमच्या जीवनातील अनेक अडथळे दूर होतील आणि प्रगतीचे मार्ग अधिक खुले होतील. हा आठवडा वृश्चिक राशीसाठी आत्मविश्वास, प्रगती, आर्थिक स्थैर्य आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. करिअरमध्ये यश मिळेल. व्यवसायात नफा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि कौटुंबिक जीवन आनंदी राहील. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल आणि आरोग्य सामान्यतः चांगले राहील. संयम, सकारात्मक विचार, योग्य नियोजन आणि श्री स्वामी समर्थांवरील श्रद्धा यांच्या बळावर तुम्ही या आठवड्यात अनेक महत्त्वाची उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण करू शकाल. धन्यवाद.